चला मॅचला करूयात आपण सुरुवात. सलामीची जोडी तुरु मल्लेश आणि त्याच्या समवेत संतोष ही जोडी आपल्याला सध्या ते दाखल होत असताना आपण पाहत आहे आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता रोहनला आपण पाहत आहे. गोलंदाजीमध्ये रोहन आणि कॅमेऱ्यावर सुद्धा रोहन आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल चल थोडंसं गेम स्पीडअप करा. रोहन विनंती असेल. गोलंदाज रोहन तयार. पुढचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण ला जवाब क्षेत्ररक्षण आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळालं. पहा चेंडू फेकी केल्यानंतर स्वतःचं अंग सांभाळणं आणि त्याच्यानंतर चेंडू कलेक्ट करणं थोडंसं कठीण असतं आणि स्वतःच्या फॉलो थ्रूमधलं क्षेत्ररक्षण आपण इथून मात्र आज रोहनच्या मार्फत पाहिलं. चेंडू संपताय 2-4 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या अजूनही 1 या अंकावर सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. कुलदा ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस पहा उडवले गेले गवाडी झोनमध्ये चेंडूला पाठवले गेलाय सीमा रेषा पलीकडे निघून जातो चेंडू सरळ सीमा रेषा पार. चौकार 4. गोलंदाज या पुढचाही बॉल त्या दिशेनं याही वेळेस मनगटातील ताकद दर्शवत असताना टेक्निकल स्ट्रोक लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार 4. चला मित्रांनो थोडीशी घाई करणं बंधनकारक असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पाऊलांचा वापर करायचा होता. डॉट बॉल यावेळेस आपण पाहिलाय. एका जाव सिंगल मिळेल आणि षटक सुद्धा संपेल. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 10 या अंकावर धाव फलक. चला गणेश करूया थोडंसं आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य. पहा सूर्यनारायण आता डोक्यावर जरी दिसत असले तरी काही क्षणातच रजा घेताना
पाहायला मिळते, त्यामुळे वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करणं बंधनकारक आहे. पहिलाच बॉल आपण इथून मात्र बघितला आहे तर नेता स्वरूपातली फेकी गणेश बत्तीकडून पाहायला मिळाली आहे. चांगला अटॅक आहे गोलंदाजीचा. पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर 2 चौकार लगातार आपल्याला पाहायला मिळाले होते. हो हो हो, यावेळेस पहा पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं, बॅटची गडा, विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. चला धावत 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 मैदान सोडा आणि धावत मैदानात त्या बॅटर. चला प्रमोद थोडंसं धावत या. पंच आपण सुद्धा भाऊ सर त्यांना ताकीद द्या त्या पद्धतीनं. एकच धाव प्राप्त होताना या तिसऱ्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. भाऊ सर आपण सगळे राईट्स तुम्हाला दिलेले आहेत, सो तुम्ही सुद्धा त्यांना थोडंसं घाई करण्याकरिता बंधन घाला. गोलंदाज तयार गणेश, गोत्यात बसवण्याचा प्रयत्न, समोरून चेंडू गुंगारा देऊन निघून गेलाय बॅटरला आणि बॅटर प्रेक्षक म्हणून पाहत राहिलाय. 1 सेकंड डॉट बॉल. हो, या स्ट्रोक तर चांगला आहे, पोहोचणं गरजेचं होतं चेंडूपर्यंत, ॲटलिस्ट प्रयत्न करणं तरी गरजेचं होतं. छिटकला तर हाताला चेंडू तर छिटकला, ॲटलिस्ट प्रयत्न करणं गरजेचं होतं. 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या. चांगल्या पद्धतीने धावसंख्येला रोख लावलं होतं आणि कुठेतरी मात्र या 2 धावेने एक वेगळा कॉन्फिडन्स सध्या निर्माण होत असताना धावसंख्या 13. अगदी अलगद यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तैनात, विकेटचं बदन, फलंदाज होतोय बाद, परतावं लागतं तंबूच्या आश्रयाला. षटक संपलं क्रमांक 2चं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. चॅलेंजला किती वर्ष? चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल ती म्हणजे अर्थातच श्री साई स्पोर्ट आणि अस्मिता स्पोर्ट. चला टॉससाठी यायचं आहे श्री साई स्पोर्ट आणि अस्मिता स्पोर्ट. हलक्या हातानं पुन्हा एकदा आपण पाहत आहे. ओ हो हो, गडबड, चेंडू पसार झालाय, बाउंड्रीच्या दिशेने जाणार चेंडू. चांगल्या पद्धतीनं बॅकअप मिळालं म्हणून रोखलं गेलं.
तिथे रोहन तरे चिंतेत आले चेंडू जात असताना. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील आणि धावफलक. पहिला डॉट झाला का? हा पहिलाच बॉल. सिंगल अंकित होत असताना पुन्हा एकदा आपण पाहताय फेकी करायची होती, डायरेक्ट रनआउटची होती संधी. नॉन स्ट्रायकरच्या दिशेने जर फेकी झाली असती तर हे जर तरचं उत्तर तेव्हा इथे मात्र पाहायला मिळालं असतं. श्री साई स्पोर्ट चला या तिसरं षटक संपल्यानंतर टॉस केलं जाईल. श्री साई स्पोर्ट आणि अस्मिता स्पोर्ट. चला टॉससाठी यायचं आहे त्वरित. श्री साई स्पोर्ट आलाय. नो मॅच झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असताना पहिले रिजनमध्ये पुनश्च एकदा एक धाव मिळते. धावसंख्या 17. शशीदादा आणि अरुण जंपाला साहेब आम्ही आपणास विनंती करतोय आपण टॉस करण्याकरिता यायचंय या षटकानंतर. चलो विकास आपल्या टीमचा विकास करण्याकरिता ओ हो परफेक्टली इथे मात्र वेध घेतला गेलाय. कुठेतरी मात्र शरीराचा बायसीच्या स्वरूपात परतावा लागेल. इथून मात्र तंबूच्या आशयाला विकेटचं बदल फलंदाज बाद. चला षटक संपलंय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 18 या अंकावर म्हणजे 6-6च्या सरासरीने कदाचित 19 का क्षमस्व 19 या अंकावर धावफलक. चला श्री साई स्पोर्ट आणि अस्मिता स्पोर्ट या प्लीज टॉसला त्वरित. टॉस होताना आपण इथून मात्र पाहतोय सन्माननीय व्यक्तिमत्वांचे शुभ हस्ते. आणि टॉस विन होतो इथे मात्र अस्मिता स्पोर्ट. आणि निर्णय काय स्वीकारला अस्मिता स्पोर्ट. कॅमेऱ्यामध्ये इशारा दर्शवायचा आहे. अस्मिता बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आणि श्री साई स्पोर्टला आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी.
चला चौथं षटक आपण पाहताय. यावेळेस डॉट बॉल सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. आउट कोण है टिक तो करो कम से कम. बटर दीपक इथे सध्या ते दाखल होत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल आहे यावेळेस 200 प्रेक्षकांना छेदून आणि बेदून छेडून निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय. तो मात्र चौकारच्या धावबाद खेळण्याची संधी. थोडस बिघाड कलेक्शन मध्ये, फेकीमध्ये बिघाड. कलेक्शन प्रॉपर झालं होतं, मग फेकी करत असताना थोडीशी चुकीची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावा मिळाल्या 2. धावा संख्या 25-25. धावसंख्या 26-26. सगळं 4 चेंडू संपलेत. क्लिअर व्हाईट बॉल. धावसंख्या 27. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या 28. गोलंदाज राहुल. ऑन स्ट्राईक दीपक आपण पाहायला मिळाला होता, ज्याच्याकडून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता. धावबादची संधी आणि येस रनआउटची विकेट. फलंदाज बाद. धावसंख्या 29-29. षटक संपल्यानंतर आम्ही पोहोचवणार होतो. 29-29. लास्ट बॉल. षटक संपले क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 विजयाकरिता 30 धावसंख्येची आवश्यकता. चला लवकर मैदान सोडा आणि लवकर मैदानात या.
चला, कुमारदादांची वॉर्निंग आमच्यापर्यंत पोहोचली आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या फास्ट. राकेश दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते रामकृष्ण सर इथे उपस्थित झाले, त्यांना आपण या क्रीडा मंचावरून शाही सन्मानित करायचं आहे. रामकृष्ण जोगा सर इथे उपस्थित आहेत. मी राकेश दादा आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहताय मुख्य व्यासपीठावरून शाही सन्मानित होत असताना माईचे उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण त्यांना इथे मात्र देताना पाहत आहे. आपण पुढील सन्मानाच्या दिशेने जाण्याच्या आधी आम्ही बॅटरला विनंती करतोय की चला या मित्रांनो, आपण ही गोष्ट समजणं खूप सारं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 4 मॅचेस आपल्याला अजून खेळवायचे आहेत, या त्वरित लवकर. बॅटर तदनंतर विनंती असेल मंचावर उपस्थित ओमप्रकाश दोडी सर इथे उपस्थित आहेत. श्रीनू सरांना विनंती करतोय. श्रीनू सरांना विनंती असेल की ओमप्रकाश सर तिथे उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. प्लीज तुम्ही तरी सपोर्ट करा. आता मात्र घाई करा असं सांगितलं जाणार नाहीये. स्ट्रिक्टली पेनल्टी अनाऊन्स केली जाईल, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. बॉलर कोण आहे? चला, धावसंख्या 29 विजयाकरिता 30 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवले गेले. आपण पाहूयात 29 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यानंतर मॅचला होती सुरुवात. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंचांनी कुठल्याही प्रकारचं जो निर्णय आहे इथे मात्र दिला नाही आहे. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल आहे. नरेशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज नरेश इथे मात्र या षटकातील पुढचा बॉल हात आकाशाच्या दिशेनं परफेक्टली एअरली शैली आणि इथे मात्र विकेटचं पतन पायजीच्या स्वरूपात फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. नरेश आहे उर्फ चिन्ना या नावाने
मॅन फ्रॉम हैदराबाद. मॅन फ्रॉम गाव त्यांचे गाव उसका उधर रहते हैं. भिवंडी. मॅन फ्रॉम भिवंडी चा हा खेळाडू. गोलंदाज या पुढचाही डॉट बॉल पहा. 30 धावा संख्येचा आव्हान आहे. असं वाटलं की चुटकीशी कुठेतरी मात्र पार केलं जाईल, पण तसं काहीच झालेलं नाही. या तिथे मात्र परिश्रम करावे लागतात. क्रिकेट हे टेनिस क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेटचा इतिहास जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच होतात तर सर्वाधिक टफ होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तिन्हीच्या तिन्ही चेंडू मला अपील स्ट्रॉंगली होतं. बाईट स्वरूपातली एक धाव, लेग बाईटच्या स्वरूपातली एक धाव इथे मात्र अंकित होतीये. धावा संख्या 2. जकडून पकडून ठेवले गेले. धावसंख्येला चालना देणारं हे षटक नाही आहे. धावसंख्या रोखणारं हे षटक सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. चला पंच आपण सुद्धा द्या ना सक्तता की त्यांना प्लीज. षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या अंकावर. नक्कीच श्रीनुदादा आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते राजेंद्र विगा सर इथे उपस्थित झालेत. आपण त्यांना क्रीडा मंचावर सन्मानित करायचं आहे. श्रीनुदादा विनंती असेल की राजेंद्र मेघा साहेब येथे उपस्थित आहेत, त्यांना आपण आपल्या क्रीडा मंचावरून शाही सन्मानित करायचं आहे. षटक संपले क्रमांक 1चं. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 या अंकावर. विजयाकरिता अजूनही 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. चला गोलंदाज प्लीज. प्रमोद घाईकर मित्रा. अपील चांगल्या पद्धतीने केले गेले होते, पण एकच धाव इथे मात्र मिळते. खूप सारं स्लो क्रिकेट इथे मात्र चालू होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे. यावेळेस पहा मोठ्या फटक्याला दिली गेली होती पसंती. एकच धाव पुनश्च एकदा मिळेल. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना गोलंदाज सय्या.
पुन्हा एकदा एक धाव. सिंगलचा खेळ, खूप सारं स्लो क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा रोखण्याचा चांगला प्रयत्न. ओहो, बॅटच्या रडार मध्ये आला चेंडू. जसं आला तसं पिकअप केलं गेलं, चेंडूला पाठवलं गेलं. बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. 6. बारा या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज तयार. फेकी नोटबॉल इथून मात्र आपण पाहत आहे. लास्ट टू गो, शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. षटक क्रमांक 2 इथून संपुष्टात येत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12, म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. टीम मिटिंग नकोय, टीम मिटिंग कुठल्याही प्रकारची नकोय. तिरुमलेशला आणले गेले. गोलंदाज तिरुमलेश. ओहो, तिरुमलेशचा पहिलाच बॉल. काय स्ट्रोक आहे. स्वतःची ताकद तर दाखवली, त्यासोबत नजाकत सुद्धा दाखवत असताना चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. 6. बारा धावसंख्येची अजूनही आवश्यकता बिरकावून दिलाय. 360 अंशाचं मैदान आहे आणि त्याच्या 360 अंशामध्ये खेळणं गरजेचं आहे. सध्या तरी ते दर्शवत असताना हाही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. चौकार. 4 आणि धावसंख्या चौकाराच्या वरतीनं. एक मिनिट 22 या अंकावर धावफलक विजयाकरिता 8 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल. वेळ वाचवलाय आमच्या आयोजकांचा. षटकार. 6. चला, औपचारिकता शिल्लक राहतीये. फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता. आणि विजयाचा चौकार. सामना विजयशी ठरत असताना इथून मात्र टीम
MK एंटरप्राइजेस जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. चला नेक्स्ट टाइम, चला चेंडू पाठवून द्या, बॉल पाठवून द्यायचंय. आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब विकास भोसा. विकास. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. चला घाई करा, आम्ही विनंती करतोय, थोडंसं घाई करणं प्लस बंधनकारक आहे. आणि विकास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेणार. विकास या लवकर, विकास कुठे आहे, त्वरित द्या विकास. महेश दादा इथे उपस्थित आहेत. आम्ही महेश दादाने विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विकासला हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वितरित करायचं आहे. बॉम्बे कॉटनकडून गिफ्ट हॅम्पर आणि जे आपली ट्रॉफी आहे, मेडल आहे, ते परिधान आपण इथून मात्र करायचं आहे आणि गौरव करायचं आहे. मैदान सोडा, मैदान. बाकी प्लेयर्स मैदान सोडा. श्री साई स्पोर्ट आपली मॅच आहे, आपण त्वरित मैदान सजवायचं आहे. आणि MK एंटरप्राइजेस मैदान सोडा आणि बॅटर पाठवून द्यायचे. चला अस्मिता स्पोर्ट. चला घाई करा थोडीशी, मैदान सोडायचं आहे. चला श्री साई स्पोर्ट आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि बॅटर अस्मिता स्पोर्ट, बॅटर पाठवून द्या. अस्मिता स्पोर्ट, अस्मिता स्पोर्ट.